हॅलो. हा हॅलो सर. अरे द्या ना ते पेशंट, सोडून द्या ना, पैसे टाकतो म्हणलं ना तुम्हाला. मेल्याच्या नंतरही तुमच्या माहितीसाठी तुम्ही एवढं दुपारी 3 वाजल्यापासून पेशंट तुम्ही रोखून धरलाय. काय अधिकार आहे तुम्हाला रोखून धरण्याचा पेशंट? मेल्याच्या नंतर तुमच्या माहितीसाठी तुम्ही पेशंट रोखून धरता? हा, 14 दिवसाचं बिल 1,97,000 रुपये केलं. कोणता कोणता स्पेशल हॉस्पिटल आहे का तुमचं? हा, 1,97,000 रुपये बिल कशाला म्हणता तो? आणि मला वरी तोंड करून सांगताय तुम्ही की व्हेंटिलेटरवर आहे, फलान आहे. चुकीचं नाही आहे तुमचं, वाटत नाही डॉक्टर साहेब तुम्हाला चुकीचं? हॅलो. हा सर. सांगा की तुम्ही 1,97,000 रुपये बिल तुम्ही करायले, 14 व्हेंटिलेटरवर पेशंट आहे म्हणता. आपल्याकडे कोणतं काय हॉस्पिटल, किती डॉक्टर आहेत तुमच्याकडे? आणि कशामुळे ठेवला होता पेशंट आपण आपल्याकडे जर सुविधा होत नसेल त्याची तर? नाही सर, म्हणजे पेशंटला कल्पना दिलेली होती तुम्हाला. अरे पेशंटला कल्पना दिली ती आपल्याकडे काय सर, तुम्ही कोण सर्जन आहेत, एमडी आहेत, न्यूरो सर्जन आहेत? जर सर त्यांनी रिसेप्शनला अहो दादा इकडं ऐका ना, मला एवढंच सांगा तुम्ही तुमच्याकडे न्यूरो सर्जन कोण आहे? न्यूरो सर्जन नाही सर, ते कार्डिओलॉजिस्ट आहेत, डॉक्टर गोविंद रसाळ सर, डीएम. काय लावला धंदा? इतकं पेशंट खोटं 14 दिवसाचं बिल 1,97,000 रुपये कुठं होतंय का हो? हा, कमीत कमी लाज वाटायला पाहिजे राजू. असं नसतंय. आणि ती बाई 80,000 रुपये द्यायली तुम्हाला, तर तो मेल्याच्या नंतरही तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याला 20,000साठी पेशंट, म्हणजे मी 20,000 रुपये टाकतो म्हणलं तुम्हाला, ते तरी तुम्ही ते पेशंट देत नाही. तुम्ही काय माणसं आहेत का? खाटकं आहेत का तुम्ही? पेशंट देऊन टाका ते ताबडतोब त्यांना. चालेल सर, ओके. देऊन टाका पेशंट ते.